नमस्कार मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू केंद्र याचे अर्ज सुरू झालेले आहेत। तर ते अर्ज कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत। आणि तसेच आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजेच असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, अर्ज करताना ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे। तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक आणि ऑफलाईन अर्जाची पीडीएफ ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। तिथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि ऑफलाईन अर्जाची पीडीएफ डाउनलोड करू शकता। आता आपण बघू की ऑफलाईन अर्ज कसा भरायचा। तर ती ऑफलाईन अर्जाची पीडीएफ आपण ओपन करूया। तर आपल्याला इथे दिसत आहे की आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025 सध्या फक्त रायगड जिल्ह्यामध्ये चालू आहे। इथे आपण बघा की रायगड अलिबाग येथे दिलेला आहे। आता हा अर्ज कसा भरायचा, तर अर्जामध्ये तुम्हाला दिलेला आहे की येथे फोटो चिपकवून घ्यायचा। त्याच्यानंतर येथे अर्जदाराचं नाव, राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड नंबर, तसेच पॅन कार्ड नंबर आणि सीएससी आयडी टाकावाच लागेल। सीएससी आयडी कंपल्सरी आहे। जर सीएससी आयडी नसेल तर टीसी आयडी टाकता येईल। येथे तो टीसी आयडी येथे टाकायचा। त्याच्यानंतर सीएससी केंद्राचा नोंदणीकृत पत्ता, ज्या ठिकाणी तुमचं सीएससी केंद्र असेल तो पत्ता येथे टाकायचा। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे ते येथे भरून घ्यायचं। त्याच्यानंतर संगणक कौशल्य प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT झालं असेल तर ते येथे भरून घ्यायचं। MSCIT झाली असेल तर ते येथे भरून घ्यायचं। त्याच्यानंतर अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती, तुमचं कुठे आपले सरकार सेवा केंद्र टाकणार आहे त्याचा येथे पत्ता टाकायचा आहे। त्याच्यानंतर तालुका, जिल्हा, पिनकोड अशी माहिती भरून घ्यायची। त्याच्यानंतर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे पण भरायचं आहे। आता जागेचे स्वरूप स्वतःचे असेल तर स्वतःचे आणि भाड्याचे असेल तर भाड्याची, ते पण येथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर खालचा पॉइंट आहे तो आवश्यक कागदपत्रे। तर कागदपत्रे काय काय लागणार आहेत, तर कागदपत्रेमध्ये ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत अनिवार्य, म्हणजेच आपण ऑनलाईन फॉर्म भरू, आपण जो ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्याची पण प्रत लागणार आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, सीएससी आयडी, टीईसी प्रमाणपत्र, सीएससी आयडी किंवा टीईसी प्रमाणपत्र याच्यातून दोन्हीपैकी एक काहीतरी लागणार आहे। त्याच्यानंतर चरित्र पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन हे पण लागणार आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं 12वी झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते सर्टिफिकेट लागणार आहे। त्याच्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र, तर याच्यासाठी MSCIT सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, जो कॉम्प्युटर कोर्स केला असेल त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर अपंग प्रमाणपत्र असेल तर ते टाका। आता येथे अटी व शर्ती त्या तुम्ही वाचून घ्या। अटी आणि शर्ती काय काय आहेत ते तुम्ही वाचून घ्या। त्याच्यानंतर येथे अर्जदाराची स्वाक्षरी, तर अर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी आणि दिनांक येथे टाकू। त्याच्यानंतर आपल्याला येथे स्वयं घोषणा पत्र भरून घ्यायचं। जो अर्जदार आहे त्याचं नाव, कुठे राहतो, वय, व्यवसाय, तालुका हे भरून घ्यायचं। स्वयं घोषणा पत्रावरती अजून फोटो एक चिटकवायचा आहे। त्याच्यानंतर स्वाक्षरी आणि नाव पण टाकून घ्यायचंय। आता येथे नवीन आपले सरकार सेवा केंद्राकरिता नियम व अटी काय आहेत, तर अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजेच अर्जदाराची 12वी ही झालेली पाहिजे। त्याच्यानंतर अर्जदाराची MSCIT वगैरे झाली पाहिजे, MSCIT तरी झाली पाहिजे। अशा प्रकारे नियम व अटी आहेत त्या तुम्ही येथे वाचून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर सीएससी आयडी पण पाहिजे, सीएससी आयडी पण कंपल्सरी आहे, सीएससी आयडी सुद्धा पाहिजे। जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सीएससी आयडी आत्ताच काढून घ्या। तर मित्रांनो, हा आहे रायगड जिल्ह्याचा आपले सरकार सेवा केंद्राचा ऑफलाईन फॉर्म। आता याचा ऑनलाईन फॉर्म सुद्धा आहे। तर तो फॉर्म कसा भरायचा त्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा। त्याचप्रमाणे मित्रांनो, जर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। आणि आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याचा पण व्हिडिओ येणार आहे, तर चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।